नमस्कार मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही लेवल बघितल्या होत्या, काही प्राइस ॲक्शन बघितली होती. मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. मार्केटचा ट्रेंड आहे तो काहीसा निगेटिव्ह राहताना आपल्याला दिसू शकतो. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आज जर बघितलं तर मार्केटनी जो नो ट्रेडिंगची जी लेवल होती ती डाऊन साईडला ब्रेक केली आणि मार्केटनी एक फर्स्ट हाफमध्ये एक डाऊन साईड मोमेंटम दाखवला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये. आणि त्याच्यानंतर सेकंड हाफमध्ये मार्केटनी रिव्हर्सल केला आणि रिव्हर्सल करताना देखील मार्केटमध्ये एक सुंदर प्राइस ॲक्शन बघायला मिळाली. ती मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला दाखवत होती प्राइस ॲक्शन कोणती होती ती. आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम देऊन मार्केटने कन्सोलिडेशन लेवलवरती आजच्या इंट्राडेच्या हायच्या आसपास क्लोजिंग दाखवलेली आहे. तर प्राइस ॲक्शन जर बघितली तर मार्केटमध्ये काहीसा रिव्हर्सल बघायला मिळाला सेकंड हाफमध्ये. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर जी क्लोजिंग आहे ती काहीशी पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळत आहे. आता ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर काय बघायला मिळतंय, प्राइस ॲक्शन काय बघायला मिळते, सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळते आणि ओव्हरऑल उद्याच्या ट्रेडिंग सेशन म्हणजे उद्या जो बुधवारचा ट्रेडिंग सेशन आहे त्याच्यामध्ये मार्केटची दिशा काय राहू शकते, मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून घ्यायचे विथ प्राइस ॲक्शन विथ लेवल. ओके, त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की किती लोकांना प्राइस ॲक्शनचं बऱ्यापैकी नॉलेज आहे आणि किती लोकांना प्राइस ॲक्शनचं नॉलेज नाही आहे. तर मॅक्सिमम ज्या कमेंट होत्या त्या प्राइस ॲक्शनचं नॉलेज नाही अशा आलेल्या आहेत. आणि टेलिग्रामवरती मी पोल देखील टाकला होता, तिकडे देखील बऱ्यापैकी लोकांना प्राइस ॲक्शन अजूनही समजलेली नाही आहे. आता ज्या मित्रांचे येस असे कमेंट होते म्हणजे प्राइस ॲक्शन त्यांना समजतीये, त्यांच्यासाठी थोडंसं 2 शब्द सांगतो की प्राइस ॲक्शन समजणं वेगळं आणि त्या प्राइस ॲक्शनला धरून ट्रेंड काय होतोय, मार्केट कुठल्या दिशेला जाऊ शकतं हे समजून घेणं वेगळं. म्हणजे आपल्याला काय होतं की मार्केट दिसताना दिसते की बाबा इथे डबल टॉप तयार केला आहे किंवा डबल बॉटम तयार केला आहे, परंतु तो तयार होताना दिसत नाही, त्याचा मोमेंटम झाल्यानंतर कळते. असं जर असेल तर ती देखील प्राइस ॲक्शन तुम्हाला समजत नाहीये. ओके, आणि प्राइस ॲक्शन समजणं काय आहे की मार्केटनी बऱ्यापैकी पॅटर्न तयार केलाय. आता मार्केट या लेवलनंतर एकतर बुलिश राहू शकतो किंवा बेरिश राहू शकतो हे समजलं पाहिजे. आणि फक्त प्राइस ॲक्शन येतंय म्हणून सगळ्या गोष्टी समजल्यात असं बिलकुल नाहीये. प्राइस ॲक्शन हा एक भाग आहे जेणेकरून आपण मार्केटची दिशा समजू शकतो. परंतु त्याचबरोबर आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये कुठल्या लेवलवरती ब्रेकआउट येतोय, त्या लेवल ब्रेकआउट येताना ती डिमांड झोन आहे की सप्लाय झोन आहे, ओके, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता डिमांड झोन आहे तर तिकडनं बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी वाढते असं दिसतंय, परंतु कुठली लेवल ब्रेक झाल्यावरती म्हणजे जो रेजिस्टन्स आहे कुठला रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावरती आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो हे देखील तितकंच बघणं गरजेचं आहे. आता दोन्ही गोष्टी तुम्हाला समजल्या ते, परंतु कॅपिटलनुसार आपल्याला आपली पोझिशन सायझिंग काय पाहिजे हे देखील तुम्हाला समजलं पाहिजे. नाहीतर कॅपिटल एक वेगळं राहिलं आणि तुमची पोझिशन सायझिंग भलतीच चालली आहे, त्यानुसार देखील मग रिस्क मॅनेजमेंटवरती परिणाम होतो आणि जे रूल्स आहेत ते रूल्स फॉलो होताना आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे तुमचं कॅपिटल काय आहे, त्या कॅपिटलनुसार तुमची लॉट साईज काय बनतीये ह्याचा देखील रेशो तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर राहिली गोष्ट ट्रेड मॅनेजमेंट. आता बाबा लेवल अमुक लेवलपर्यंत मार्केटने मोमेंटम दिलाय, पण त्याच्यानंतर काय करायचंय, त्याच्यानंतर तिथनं बाहेर पडायचंय, थांबायचंय का काही त्याच्यानंतर तिकडनं कुठली रिस्क मॅनेजमेंट वापरायची आहे हे देखील तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आणि हे देखील समजल्यानंतर एखाद्या आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये जर मोमेंटम बघायला मिळतोय तर तो मोमेंटम कितीपर्यंत जाऊ शकतो, तिथपर्यंत आपण होल्ड राहू शकतो का त्या एखाद्या पोझिशनमध्ये, तुमची सायकोलॉजी काय बोलते. नाहीतर पोझिशन आपण घेतली आहे आणि झालाय BP हाय, हात थरथरायला लागलेत, घाम फुटलाय, असं जर होत असेल तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जमत नाहीये.
मग प्रायजेक्शन रिलेटेड ज्या काही इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याबरोबर महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक प्राईस सिलेक्शन. कारण की खूप लोकांचे कमेंट असतात की सर मोमेंटम तर खूप चांगला दिसला, परंतु आमच्या प्रीमियममध्ये ती मोमेंटम बघायला मिळालेली नाही. आता प्रीमियममध्ये मोमेंटम न येण्याचं मागचं कारण काय आहे, तर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन. तुम्ही कुठली स्ट्राईक प्राईस सिलेक्शन करताय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि फक्त जर प्रायजेक्शन येत असेल आणि इकडच्या जर गोष्टी येत नसेल तर त्या प्रायजेक्शनला येऊन देखील काही अर्थ नाही. लोकांना खूप लोकांना समजतं की डबल टॉप बनतोय, डबल बॉटम बनतोय, इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर बनतोय, ट्रेंड लाईन ब्रेक होतीये, ट्रेंड लाईन अपसाईड ब्रेक होतीये. त्याच्यानंतर जर बघितलं तर बुलिश फ्लॅग अँड पोल बनतोय, बेरिश फ्लॅग अँड पोल बनतोय, डिमांड सप्लाय झोनवरती मार्केट आले. परंतु इतकं सगळे जे प्रायजेक्शन आहेत, इतके सगळे जे सेटअप आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये वापरता आले पाहिजे याचं देखील नॉलेज असणं गरजेचं आहे. आता तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारा की आपण या इतक्या मोठ्या गोष्टीमध्ये म्हणजे मार्केट आहे ते खूप हाय रिस्क बिझनेस आहे. तर इतक्या मोठ्या रिस्की बिझनेसमध्ये जर आपण विदाऊट नॉलेज जर एंट्री करत असेल किंवा विदाऊट नॉलेज जर आपण येत असेल काम करायला, तर आपलं कॅपिटल वाचणार आहे का जाणार आहे हे तुम्ही मला आजच्या व्हिडिओमध्ये आवर्जून कमेंट करा. ओके. कारण की जितकं दिसतं तितकं सोपं बिलकुलही नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल किंवा तुम्हाला कुठल्याही सेक्टरमध्ये काम करायचं असेल तर त्या सेक्टरचं नॉलेज घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे सगळं म्हणजे मार्केट रिलेटेड प्रायजेक्शन म्हणा आणि त्याच्या अदर घटक म्हणा, हे सगळे आपण आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांचे प्रायजेक्शन बघण्याचा दृष्टिकोन कसा झालेला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. ओके. चला चार्टवरती येऊया. चार्ट जर बघितलं तर इथे निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आणि आज जर मार्केट बघितलं तर मार्केटमध्ये एक ओपनिंगमध्ये एक कन्फ्युजिंग कॅन्डल तयार झाली होती, मोठी कॅन्डल होती. त्याच्यानंतर मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दाखवला गॅप डाऊन नंतर. ओके. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीशी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर बघा काहीशी प्रायजेक्शन झाली, एक ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईन ब्रेक झाला. आता इकडे मल्टिपल गोष्टी आहेत बघा बघण्यासाठी. एक तर कन्सोलिडेशन झालं. कन्सोलिडेशन कालचा जो नो ट्रेंडचा झोन होता 24,010 सपोर्टचा तो ब्रेक केला आणि तिकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळाली. ओके. म्हणजे फर्स्ट लेवल सेकंड लेवलपर्यंत मार्केटने मोमेंटम दाखवली. आता हा झाला फर्स्ट हाफ मार्केटचा. फर्स्ट हाफमध्ये काय केलं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवली. आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये काय बघितलं होतं की बुलिश साईडला मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर हाय आहे आणि डाऊन साईडला मार्केटची जी प्रायजेक्शन आहे ती बऱ्यापैकी आपल्याला मार्केट जर सपोर्ट ब्रेक करत असेल तर नेगेटिव्ह साईडला काहीसा मोमेंटम बघायला मिळू शकत होता. तर इकडे बघा फर्स्ट हाफमध्ये मार्केटने एक बुलिश प्रायजेक्शन दाखवली, बेरिश प्रायजेक्शन दाखवली. मार्केटमध्ये काहीसा डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळाला. इकडनं बघा मार्केटमध्ये काय झालं, इकडं एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न क्रिएट झाला आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळेल. त्याच्यानंतर मार्केटने कन्सोलिडेशन केलं. तर या दोन प्रायजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालेल्या आहेत. आता या दोन प्रायजेक्शन कोणाकोणाला समजल्या हे आवर्जून कमेंट करून सांगा. ओके. आता जर पाहिलं तर ओव्हरऑल जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आलो आपण आणि सगळ्या लेवल आपण हाईड करूया तर काय पाहायला मिळते की बाबा हे दोन सपोर्ट आपण काल पण बघितले होते, हे दोन रेजिस्टन्स आपण काल पण बघितले होते आणि हे रेजिस्टन्स काय आज आणि परवा नाही बनलेले. या रेजिस्टन्समध्ये मार्केट खूप दिवस झाले कन्सोलिडेशन करत आहे. ओके. मार्केटने काय केलं आता सपोर्टवर त्याला परत छोटासा बाईंग साईड मोमेंटम दाखवलाय. या लेवलवरती 1-2 साधारण ट्रिपल टॉप तयार झालाय. म्हणजे मार्केटने एक बॉक्स पॅटर्न इकडे तयार केलेला दिसतोय आपल्याला. काय दिसतोय बॉक्स पॅटर्न. मार्केट या रेजिस्टन्सवरती जातो, खाली येतो, परत या रेजिस्टन्सवरती जातो, या सपोर्टवरनं पुल बॅक येतो, परत या रेजिस्टन्सवरती जातो, परत खाली येतो, या सपोर्टवरनं पुल बॅक येतो, परत रेजिस्टन्स परत येऊन इकडे पुल बॅक. आता सेंटरला याची क्लोजिंग आहे. ओके. तर सेंटरला क्लोजिंग आहे तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघूया काय लेवल बनतात ते, कुठली रेजिस्टन्स लेवल बनते, कुठली सपोर्ट बनते, नो ट्रेडिंग झोन काय बनतोय. ओके. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे हा स्पेस आणि इकडे हा स्पेस आपल्याला पेंडिंग बघायला मिळते. ओके. आत्ता जर बघितलं
तर मार्केटमध्ये आता हा जो ट्रेंड होता हा अप ट्रेंडमध्ये होता, बरोबर. हा अप ट्रेंड होता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती. हा जो होता तो डाऊन ट्रेंड होता. डाऊन ट्रेंडमध्ये एक पुल बॅक घेतला, डाऊन ट्रेंड कंटिन्यू केला, परत एक पुल बॅक घेतला, डाऊन ट्रेंड परत कंटिन्यू केला, आता या लेवलच्या आसपास आहे. म्हणजे जो ट्रेंड होता इकडे बघा, नेगेटिव्ह ट्रेंड होता, त्याच्यामध्ये एक पुल बॅक घेतला, पुल बॅक नंतर ट्रेंड कंटिन्यू केला, परंतु नवीन लो लावला नाही आणि परत वरच्या साईडला गेला, परंतु नवीन हाय देखील लावला नाही. म्हणजे या लेवलवरती आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे, ट्रेंड हा न्यूट्रल आहे. कुठलाही ट्रेंड आत्ताच्या घडीला आपल्याला 1 मिनिटाच्या टाइम एक तासाच्या टाइम फ्रेमवरती बघायला मिळत नाहीये. कारण की मार्केट काय करतंय की बाबा एका रेंजमध्ये मार्केट जाताना दिसतंय. ट्रेंड काय असतो, ट्रेंड तर एक डाऊन ट्रेंड, जेणेकरून मार्केट लोअर लो क्रिएट करते. इकडे मार्केट अप ट्रेंड, जेणे मार्केट हायर हाय क्रिएट करते. परंतु इकडे काय बघायला मिळतं, इकडे मार्केट एका रेजिस्टन्स झोनमध्ये, एका बॉक्स पॅटर्नमध्ये आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसतंय. म्हणजे इकडे ट्रेंड कुठला आहे, इकडे ट्रेंड थोडासा कन्सोलिडेशनचा आहे, परंतु हा कन्सोलिडेशन मोठ्या लेवलवरती आहे. त्याच्यामुळे काय ट्रेंडमध्ये कुठलाही आपल्याला मोमेंटम बघायला मिळत नाही, ट्रेंड बघायला मिळत नाही. परंतु मार्केट इंट्राडेमध्ये काय करते, मार्केट इंट्राडेमध्ये छोटे छोटे डाऊन साईड मोमेंटम, छोटे छोटे अप साईड मोमेंटम. मार्केट एका वन डायरेक्शनमध्ये इकडे जाताना दिसतंय का, नाही. आज जरी मार्केट बघितलं तर फर्स्ट हाफमध्ये थोडासा निगेटिव्ह मोमेंटम, सेकंड हाफमध्ये परत पुलबॅक. म्हणजे ज्या लेवलवरती मार्केटची ओपनिंग झाली होती काहीसा त्याच लेवलवरती मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसते किंवा क्लोजिंग करताना दिसते. ओके, आता 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर इकडे बघा, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की इंट्राडेमध्ये मार्केट अप साईडला पण जाते आणि मार्केट सेकंड हाफमध्ये निगेटिव्ह साईडला. म्हणजे ह्या दिवसामध्ये जर बघितलं तर काय झालं, मार्केटने एक अप साईड मोमेंटम दिला, परत डाऊन साईड मोमेंटम. इथे कुठला ट्रेंड तयार केला का मार्केटने, नाही केला. या लेवलमध्ये जर बघितलं तर फर्स्ट हाफमध्ये मार्केटने निगेटिव्ह साईड मोमेंटम दिली, सेकंड हाफमध्ये मार्केटने पॉझिटिव्ह साईड मोमेंटम दिली. म्हणजे या डे मध्ये जर बघितलं तर या डे मध्ये कुठला ट्रेंड आपल्याला बघायला मिळेल का, नाही मिळालं. इकडे जर बघितलं मार्केटने फर्स्ट हाफ बुलिश दाखवला, सेकंड हाफ बेरिश दाखवला, परत ह्या दिवशी कुठला ट्रेंड बघायला मिळाला आहे का, नाही मिळाला. आज जर बघितलं तर मार्केटने एक गॅप डाऊन नंतर एक सेलिंग मोमेंटम दाखवला, परत रिकव्हरी झाली. म्हणजे या दिवशी देखील कुठला ट्रेंड बघायला मिळाला का, नाही बघायला मिळाला. ट्रेंड म्हणजे काय की मार्केट ओपन झालं या लेवलवरती, परत क्लोजिंग त्याची डेलोला झाली. म्हणजे हा काय झाला, एक निगेटिव्ह ट्रेंड झाला. आणि ओव्हरऑल ट्रेंड काय सांगतो इकडे की मार्केट एका स्क्वेअर बॉक्समध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसत आहे. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. हे कुणीही शक्यतो नवीन असेल तुम्ही तर तुम्हाला काहीशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत असेल. जुने असेल तर ह्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला माहिती असेल किंवा माहितीही नसेल, परंतु माझा प्रयत्न असतो की तुम्हाला नवनवीन गोष्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायचं. आणि जी काही प्राइज ॲक्शनच्या गोष्टी आहेत, जे काही मार्केटचे ट्रेंड म्हणा, मार्केटचा डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड किंवा मार्केटचे जे सेटअप आहेत ते कशा पद्धतीने बनतात हे देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तर आता लेवल टू लेवल मार्केटवर थोडंसं लेवल आपल्याला इथे ॲडजस्टमेंट करायचे उद्याच्यासाठी. उद्याचा ट्रेंड जर बघितलं तर काय राहू शकतं हे पण देखील आपल्याला समजून घ्यायचे. लेवल इकडे थोडेसे ॲडजस्टमेंट केलेले आहेत. फक्त आता व्ह्यू समजून घ्या आणि प्राइज ॲक्शन समजून घ्या. आजची जी क्लोजिंग आहे ती 24,032 वरती क्लोजिंग आहे. म्हणजे 24,000ची जी लेवल होती, ओके, त्या लेवलच्या अप साईडला थोडीशी आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. म्हणजे 24,000ची लेवल मार्केटने काय केली, सस्टेन केली, मार्केटने होल्ड केली. मग सपोर्ट जर बघितलं तर आपल्याला टेक्निकल सपोर्ट काय बघायला मिळतो, 24,000चा, जो की राऊंड लेवल पण आहे. आणि बुलिश साईडला म्हणजे रेजिस्टन्स लेवल जर बघायला मिळतो 24,080च्या आसपास, जेणेकरून जिकडे आपल्याला आजचा इंट्राडे हाय आणि स्विंग हाय देखील बघायला मिळालेला आहे. मग ही जी लेवल बघितली 24,080 ते 24,000, साधारण 80 पॉईंट इकडे आपल्याकडे काय आहे, नो ट्रेडिंग झोनचा एक स्पेस आपल्याला इकडे बघायला मिळतो. आता ओव्हरऑल जर बघितलं तर या दिवसापासून जर बघितलं तर इकडे इंट्राडेमध्ये मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवली, परत खाली आला निगेटिव्ह मोमेंटम दाखवली, परत खाली आला निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. म्हणजे हा ओव्हरऑल 2 दिवसाचा ट्रेंड जर बघितला तर काहीसा निगेटिव्ह होता, परंतु या सपोर्टवरती मार्केटने परत अपसाईड मोमेंटम दाखवली. आणि मार्केट काय करते, का
रेंजमध्ये आपल्याला मोमेंटम देताना दिसते. आता ही जी मोमेंटम आली ही बॉटमपासनं, ओके, साधारण जर बघितलं 23,870च्या आसपासनं, तर तिकडनं जर ही जर प्रायजेक्शन तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर ही काहीशी बुलिश प्रायजेक्शन आपल्याला बघायला मिळत आहे. आणि या बुलिश प्रायजेक्शनचं जर सपोर्ट बघितला तर तो 24,000च्या लेवलचे होते, राऊंड लेवलचे होते. 24,000ची लेवल जर ब्रेक होत नसेल आणि मार्केट काहीसं या लेवलवरनं जर येऊन मार्केट जर आजचा इंट्राडे हाय म्हणजेच नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स 24,080च्या आसपास जर लेवल ब्रेकआउट देत असेल तर इकडनं एक बुलिश प्रायजेक्शनचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं की बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहे, परंतु आज जर बघितलं मार्केटमध्ये रिस्क तर असतेच, परंतु प्रायजेक्शननुसार बघितलं तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम देखील आपल्याला बघायला मिळू शकतो. मग इकडनं जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स काय आहे? 24,140च्या आसपास फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर 24,200 आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 24,250. हे काही 3 रेजिस्टन्स आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. हा जो हाय इकडे निफ्टीने लावला होता लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये, ओके, लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये, तो हाय काहीसा आपल्याला बुलिश साईडला बघताना दिसू शकतो. ओके, तर बुलिश साईडचे लेवल तुम्हाला समजले असतील. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे सपोर्ट आहे 24,000चा. मार्केटनी कन्सोलिडेशन केले, मार्केटनी 24,000ची लेवल होल्ड केली आहे, परंतु होल्ड केलेली लेवल जर ब्रेकडाऊन होत असेल तर काहीसा नेगेटिव्ह सिनारिओ आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. मग इकडे जर बघितलं तर आज मार्केटनी या लेवलपासून जेव्हा मोमेंटम दाखवला 24,000च्या खाली, तर एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला फर्स्ट हाफमध्ये म्हणजे मार्केट ओपन झाल्यानंतर बघायला मिळाला. मग इकडे जर बघितलं तर लेवल सस्टेन नाही झाले आणि सपोर्ट जर ब्रेक होत असेल 24,000चा तर छोट्या छोट्या लेवल आपल्याला इकडे सपोर्ट लेवल बघायला मिळतं. ते 23,940, सेकंड लेवल 23,872 आणि थर्ड लेवल 23,820. तर या काही डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. पण आता इकडे लक्षात काय ठेवायचं, ही जी प्रायजेक्शन झाली ही काहीशी बुलिश प्रायजेक्शन आहे आणि एका बॉटमवरनं बुलिश प्रायजेक्शन दाखवली. इकडनं जर बघितलं तर मार्केटमध्ये बुलिश प्रायजेक्शन नंतर जर मार्केट खाली येत असेल तर डाऊन साईडला जाताना काय होतं, या लेवलच्या आसपास रिस्क फॅक्टर काय होतोय, वाढतोय. कारण की ही एक डिमांड झोन आहे. काय, कुठला झोन आहे? डिमांड झोन. आणि डिमांड झोनवर मार्केट नेगेटिव्ह होत असेल तर तिकडे थोडंसं रिस्क फॅक्टर हाय होतो, कारण की कधीही मोठी एखादी ग्रीन कॅन्डल आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे नेगेटिव्ह साईडला जर मार्केट ब्रेकडाऊन करत असेल तर आपल्याला पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट या तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. समजतंय तुम्हाला? फक्त प्रायजेक्शनच येते आणि ह्या गोष्टी माहीत नाहीयेत, ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, थोडंसं थांबून ह्या गोष्टी शिका. ओके ओके, उद्या बुधवार आहे, थोडंसं 2 एक्सपायरीच्या मधला ट्रेडिंग सेशन आहे, तर काहीसं सँडविच ट्रेडिंग सेशन आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर गॅपडाऊन नंतर मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर वाढतोय, कारण की मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवलं, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन झालंय आणि त्याच्यानंतर जर गॅपडाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये काय होतं, जी डिमांड झोन आहे, जो सपोर्ट आहे त्या लेवलच्या आसपास मार्केट ओपन होते, तर मार्केट काहीसं इकडे मग आपल्याला वरच्या साईडला जाताना दिसू शकतं, परंतु तिकडे रेजिस्टन्स आहे, त्यामुळे जोर लावेल आणि खाली पडेल, जोर लावेल खाली पडेल, म्हणजे काही थोडंसं मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर वाढण्याची पॉसिबिलिटी वाढते. ओके, निफ्टीमध्ये. आणि गॅप अप जर ओपन होत असेल तर मार्केट हा जो पॉझिटिव्ह मोमेंटम होता, इकडे जे मार्केटने बुलिश प्रायजेक्शन केले त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इकडे गॅप अपमध्ये जर दिसला तर मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करून जर रेंज हाय ब्रेक होत असेल तर त्याच्यानंतर परत या बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतात. तर या गोष्टी देखील समजून घ्या. जाऊया बँक निफ्टीकडे. किती सुंदर प्रायजेक्शन तयार केली होती बघा बँक निफ्टीने. लेवल बघा कशा पद्धतीने इकडे मार्केटनी पकडल्या होत्या. ओके, इकडनं एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम, या लेवल इकडे जर बघितलं तर एक काहीसा कप अँड हँडल पॅटर्न नेगेटिव्ह साईडला. इकडे जर बघितलं तर आपण ही प्रायजेक्शन बघितली होती, मार्केटने तिकडनं ती लेवल ब्रेक केली, कन्सोलिडेशन केलं, मार्केटने लेवल ब्रेक करत खाली आला कुठपर्यंत, 54,200. कोणती लेवल होती? बँक निफ्टीची लास्टची सेलिंगची लेवल होती.
कालचा व्हिडिओ तुम्ही कन्फर्मेशनसाठी बघू शकता 54,500 54,200चा. त्याच्यानंतर मार्केटने इकडे बघा एक बुलिश मोमेंटम दाखवला. ओके, इकडे जर बघितलं तर काहीसा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला मिळाला. त्याचा ब्रेकआउटमध्ये आपले बुलिश मोमेंटम बघायला मिळाला आणि नेगेटिव्ह साईडला परत लेवल ब्रेक झाले खाली आलं. ओके, तर याची जर क्लोजिंग बघितली तर निफ्टीपेक्षा आणि सेन्सेक्सपेक्षा थोडीशी क्लोजिंग ही बेरिश आहे, कारण की निफ्टी आणि सेन्सेक्स या लेवलच्या वरतीच इकडे सस्टेन होऊन बंद आहे. परंतु बँक निफ्टीमध्ये थोडीशी एक नेगेटिव्ह मोमेंटम आलेलं आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट थोडासा कन्फ्युजन करणारा आहे सेन्सेक्स आणि निफ्टीचा चार्ट जर कम्पेअर केला तर थोडंसं इकडे लेवल फक्त समजून घ्या. लेवल इकडे मार्क करूया आपण. प्राइस ऍक्शन थोडीशी डिस्टर्ब झालेली दिसते बँक निफ्टीमध्ये. ओके, इकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम येऊन नंतर पॉझिटिव्ह झाला, परंतु होल्ड केलेलं नाही लेवल. ही जी प्रायजेक्शन आहे ना, ही प्रायजेक्शन थोडीशी खराब केली इकडे बँक निफ्टीची. आणि बँक निफ्टीचा चार्ट जर ओव्हरऑल आजचा जर सेशन बघितला तर थोडीशी कन्फ्युजन करणारी प्रायजेक्शन आहे. आणि तुम्ही जर बँक निफ्टीला फॉलो करत असाल तर उद्याच्या दिवस थोडासा आराम केला तरी बघा, थोडीशी सुट्टी घेऊ शकता. ओके, किंवा मग निफ्टी आणि सेन्सेक्सचा विचार करू शकता. परंतु ओव्हरऑल जर बँक निफ्टीची प्रायजेक्शन बघितली तर ती कन्फ्युजन करणाऱ्या याच्यामध्ये आपल्याला प्रायजेक्शन व्यवस्थित बघायला मिळत नाही. तरी त्यातल्या त्यात लेवल काय बनतात समजून घ्या. हा जो लेवल आहे 54,500ची, या लेवलवरती छोटा सपोर्ट बघायला मिळतो. या लेवल ब्रेक झालं तेव्हा मार्केट निगेटिव्ह झालं होतं. ही जर लेवल काहीसं कन्सल्टेशन करून इकडे आणि त्याच्यानंतर जर ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट आहे 54,331 आणि सेकंड सपोर्ट आहे 54,225च्या आसपास सेकंड सपोर्ट बघायला मिळतो. तर ही काही सेलिंग साईड बघायला मिळू शकतो मोमेंटम. आता इकडे जर बघितलं तर 54,700 आजचा ओपनिंगची लेवल होती. त्याच्यानंतर मार्केटने ती लेवल ब्रेक केली, सस्टेन झाला, त्याच्यानंतर परत खाली आलं. म्हणजे या लेवलवरती काहीसं आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. ओव्हरऑल जर बघितलं इकडे पण रेजिस्टन्स आहे. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स जर कमी असेल किंवा लेवल ब्रेक करताना तुम्हाला समजत नसेल तर मग आजचा इंट्राडे हाय जो आहे ना तो ब्रेक व्हायची वाट बघू शकता. अन्यथा मग इकडे निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा विचार करू शकता. लेवल जर ब्रेक होत असेल काहीशा अशा पद्धतीने, त्याच्यानंतर जर रेजिस्टन्स ब्रेक असेल तर इकडे बुलिश साईडला 2 लेवल आहे ते जे की रेजिस्टन्सचं काम करतं. ते 54,800 आणि 55,000ची राऊंड लेवल. ओके, परंतु बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर काय आहे, खूप हाय आहे. ओके, त्यामुळे तिकडे रिस्क मॅनेजमेंट यायला पाहिजे. नो ट्रेडिंग झोन 54,700 54,500 ही रेंज आपल्याला इकडे कन्सल्टेशनमध्ये बघायला मिळत आहे. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स जर बघितलं तर सेन्सेक्सनी पण एक टप्पा खाऊन लेवल ब्रेक केली बघा आणि त्याच्यानंतर एक डाऊन साईड मोमेंटम दिला. सेन्सेक्समध्ये पण इकडे इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम आणि कन्सोलिडेशन केले. तर थोड्याशा लेवल ॲडजस्टमेंट करूया सेन्सेक्सच्या. ओके, काहीसा राउंडिंग बॉटम आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेशन जे बघितलं तर हा एक आपल्याला कप अँड हँडल टाईप इकडे पॅटर्न बघायला मिळतो. लेवल जर ओपनिंगमध्ये जरी ब्रेक केली तरी काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. 77,335 फर्स्ट लेवल रेजिस्टन्स. सेकंड लेवल जर बघितली तर 77,527 सेकंड लेवल आणि थर्ड लेवल जर बघितली 77,730 थर्ड लेवलचा रेजिस्टन्स. तर या काही बुलिश साईडच्या लेवल बघायला मिळतात. ते सपोर्ट जर ब्रेक होत असेल 76,900चा तर जी ही मोमेंटम बुलिश झाली, जे इकडे कन्सोलिडेशन झाले, हे थोडंसं स्ट्रक्चर वीक होईल आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होते तर फर्स्ट लेवल 76,700 फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट 76,500 आणि थर्ड सपोर्ट
76,337. या काही डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळते 1 2 3. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर पॉझिटिव्ह साईन आपल्याला इकडे बघायला मिळते, कारण की एक पुलबॅक कन्सोलिडेशन आणि परत जो बुलिश मुवमेंट होतं त्याचं कंटिन्युएशन, आणि त्याच्यानंतर गॅप अप होत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन नंतर इंट्राडे हाय किंवा रेंज तयार करून जर ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅपडाऊनमध्ये थोडंसं मार्केट आपल्याला म्हणजे म्हणतात ना उडी मारायची आहे पण उडी बसत नाहीये, मग असं 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 या जर रेंजमध्ये कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आणि खूप जर एखादी रेंज तयारी केली आणि सेकंड हाफमध्ये जर त्या रेंजचा ब्रेकआउट झाला, इकडे जर थकलं मार्केट बुलिश साईडला जाताना आणि सेकंड हाफमध्ये जर रेंजचा ब्रेकआउट झाला तर मग हे कंटिन्युएशन आपल्याला नेगेटिव्ह साईडला येताना दिसू शकतं. ओके, आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. ओव्हरऑल चार्ट पॅटर्न तयार काय होतं ते, लेवल काय बनतं ते, आणि ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर काय बनते हे तुम्हाला समजलं असणार आहे. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.